बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आपण जो विषय काढला तो परत एकदा उद्घृत करू या ठिकाणी इच्छितो. हातकिल्ल्यामधून 5% रेल्वे गेटपासून रेल्वे काय ते अंडरग्राऊंड म्हणजे अगदी रामाच्या देवळापासून गाडीच 10 मिनिटं पुढे जात नाही. आणि एखाद्या गाडीनं जर का चहाला नाश्त्याला याला थांबला तर दुसऱ्या गाड्या बऱ्याचशा अडचणी. विशेष करून महालक्ष्मीच्या वेळेला त्या लोकांच्या अनेक लोकांचे मी बघितलं गाड्या चुकल्यातून ती जयसिंगपूर मिरजेला बसायला गेले. तर आता मी या ठिकाणी असा आता प्लॅनमध्ये धरलेलाच आहे रस्ता. या ठिकाणी बायपास रस्ता केला तरच योग्य होणार नाही. ह्या रस्त्याला वन वे पाहिजे करा, इकडून एकदा जाणं तिकडून वेगळं लहान करा. परंतु तशा पद्धतीने आपण मागणी करावी आणि येणाऱ्या जमलं तर विधिमंडळात या ठिकाणी मागणी करावी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अशी विनंती करतो. आज या पाईपलाईन खुदाईचा शुभारंभ झाला. या ठिकाणी सर्व कार्यकर्ते नाव घेतली तर कुणाचं कार्यकर्ते कुणाचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं नाही. जे बंधू भगिनी आणि आजी माझी ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, पत्रकार तुमचं नाव आलं आणि सर्वजण आपण या ठिकाणी आलात. आमदार राहुल आवाडे या ठिकाणी आले. खरं म्हणजे राहुल आवाडेंचं कामाचा नमुना मी बघितलाय. कारण मी ज्याला जिल्हा परिषदला 5व्यांदा निवडून त्याला राहुल आमच्याबरोबर निवडून आले आणि आम्हाला तेव्हा वाटत नाही की आमदार हे शक्य नाही. लोक विचारायचे राहुल आमदार होणार शक्य नाही. पण कसं काय घडलं कोणास तो काय नाही. राहुल आवाडेंना आमच्या भाजपची या ठिकाणी तिकीट मिळालं आणि राहुल आवाडे या ठिकाणी प्रचंड मतानं आपल्या या भागामध्ये निवडून आले. परवाच जवाहरच्या सर्व कार्यकर्त्यांसह मिटिंग झाली आपली 5% आणि त्यामध्ये ज्यावेळेला फडणवीस आले होते त्याला निमंत्रित करायला या ठिकाणी प्रचंड पाऊस होता. पण तरीसुद्धा अत्यंत जोमाने आणि उत्साहाने लोक आले होते याची मला पूर्ण कल्पना आहे. आज या ठिकाणी या शहराचे अध्यक्ष माझे बंधू अमर इंगोले आणि आपण सर्वजण आणि अबी लुगडे दोघांचं नाव घेतो, बाकीचं कोणाचं नाव घेत नाही. या सर्वांनी आपल्यासाठी या गावाला एक नवीन विकासाचं दालन मंजूर केलं आहे. त्याबद्दल माननीय प्रकाश अण्णांचं आणि राहुलजींचं आभार मानतो. आणि पुढच्या वेळेला येताना ऑर्डर घेऊनच या बायपासशी एवढं करा. लागलं तर तुम्हाला आणि अनुमोदकाने आमच्या मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी देतो. पण हे करावं. जसं वडगावला 100 कोटीचा बायपास झाला तसं आपल्याला म्हणजे 100 कोटी कशाचं नुकसान भरपाईसाठी चौपट नुकसान भरपाई मिळते इथे जवळजवळ आणि 100% त्या ठिकाणी मिळेल अशी माझी प्रामाणिक कल्पना आहे. आपण ते करावं अशा पद्धतीनं त्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने कार्यकर्त्यांची विनंती करतो. आणि या नगरपालिकेच्या विकासामध्ये आपण योग्य ती जास्तीत जास्त भर टाकावी अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो आणि मी माझं मनोगत संपवतो.